माननीय श्री शरदजी रामचंद्र म्हात्रे यांचा मात्र आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत। रुपेश गणपत चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत। शरद रामचंद्र म्हात्रे यांचा मात्र हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण नक्कीच या दरम्यान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्यानंतर आपण उपस्थित मान्यवर सन्माननीय माननीय श्री राजीव वसंत काटेकर यांच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जाईल। उपस्थित पाहुण्यांचा हा मान सन्मान अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत। आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित या मान्यवरांचा मान सन्मान जॉली ट्रॉफी मध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत। त्याच्यानंतर उपस्थित आमचे मान्यवर सन्माननीय अशोकजी गणपत चिंतेवाल यांचा आपण नक्की शुभ सन्मान करूया। त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूची व्यवस्था झाली। अमोल पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करावा। या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत। थोड्याच वेळात आपण पारितोषिक वितरण सेवा सुरू करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये। त्याच्यानंतर सन्माननीय संभाजी रामू चौधरी यांचं देखील आम्हाला चांगलं सहकार लाभले, त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान शुभ सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून जॉली ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। पंकज चौधरी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान हा करावा। उपस्थित पाहुण्यांचा हा मान सन्मान शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्यानंतर सन्मान्य निलेशजी भगवान पाटील आमच्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित आहेत, त्यांचं देखील मान सन्मान शुभ सत्कार सचिन अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। सचिन दादांना विनंती आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करावा या स्पर्धेच्या माध्यमातून। उपस्थित पाहुण्यांचा हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत। सर्वच मान्यवरांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेसाठी सर्वांचाच सहकार्य। सन्माननीय शरदजी रघुनाथ म्हात्रे यांचं देखील आम्ही शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत। अरविंद अशोक पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून। उपस्थित सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। तुमचा बहुमूल्य वेळ या टुर्नामेंटसाठी नक्कीच तुम्ही दिला त्याबद्दल मनापासून आभार। सन्मान्य महेंद्र शंकर पाटील यांचं देखील आपण शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून। आमच्या संयोजन कमिटीला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा। राकेश चौधरी यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान शुभ सत्कार करावा। उपस्थित पाहुण्यांचा हा मान सन्मान शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। नवनीत सुरेश चौधरी यांचा देखील आम्ही मात्र दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्यानंतर सन्माननीय विनोदजी वसंत काटेकर यांचा देखील आम्ही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। तर चला संयोजन कमिटीचा नक्कीच एका सदस्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावे। अरविंद पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा। सर्वांचं आम्हाला योगदान लाभलं ज्यावेळी नक्कीच या जॉली ट्रॉफीसाठी आणि त्या सर्व मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। उपस्थित मान्यवर सन्माननीय शरदजी रघुनाथ म्हात्रे यांचा शुभ सन्मान झाला आहे। त्याच्यानंतर सन्माननीय सुमेशजी साळवी आमच्या व्यासपीठावरती डीजे त्यांच्या माध्यमातून 7 दिवस आपण सुंदर असं डीजे आपण ऐकलं जॉली डीजे। अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण डीजे मास्टरचा शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। किरण थळे यांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे। SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून बघतो आपण ही स्पर्धा आपण सातत्यानं देशभरात तुम्हाला मात्र ही स्पर्धा पाहायला भेटली। युट्यूबच्या माध्यमातून SK ने पूर्ण जिम्मेदारी घेतली, त्याचे ऑनर त्याचे फाउंडर सन्माननीय किरणजी थळे आपण यायचं व्यासपीठावरती। त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करू निलेशजी भगवान पाटील यांचा देखील आम्ही शुभ सन्मान केला आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। चला आमचे सहआयोजक सर्व जॉली स्पोर्टचे सर्व नक्कीच खेळाडूंना विनंती की आपण समोर यायचं आहे। त्याच्यानंतर आमच्या ऑफिशियल अंपायर चला चारी आमच्या नक्कीच ऑफिशियल अंपायर नाईक सर असतील, सर्वांचाच आपण शुभ सन्मान या दरम्यान करत आहोत। फारुख सरांचा आपण शुभ सन्मान करूया जे सिनियर अंपायर आहेत।
बघतो आपण अप्रतिम अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. पंच म्हटलं की प्रमुख घटक आहे सिद्दीकजी भावे सर. पंच नक्कीच खूप चांगली अशी कामगिरी या टुर्नामेंटमध्ये चारही अंपायर्स आपण शुभ सन्मान शुभ सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अप्रतिम डिसिजन आपल्याला पाहायला भेटले सर्वच अंपायरच्या माध्यमातून. सुंदर डिसिजन अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. अमित सरांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सरांना विनंती अमितजी आपण देखील यापुढे आपण देखील आपला मान सन्मान शुभ सन्मान स्वीकारायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वच अंपायरचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा देखील आम्ही शुभ सन्मान शुभ सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सर्व आमच्या ऑफिशियल अंपायर्स यांचा हा शुभ सत्कार शुभ सन्मान ज्यांनी ज्यांनी आम्हाला माझं सहकार्य केलं त्या सर्वांचा आपण करतोय. खास करून अंपायर्स हे प्रमुख घटक असतं. त्याच्यानंतर गोकुलदास पाटील ते देखील एक सिनियर अंपायर आहेत. खूप सारा वर्षाचा दणगा असा अनुभव सरांना आणि सरांचा देखील आम्ही शुभ सन्मान करत आहोत. उन्हामध्ये रात्रीमध्ये सातत्याने बघतो आपण अंपायरिंग करणं सोपं नसतं आणि चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पाहायला भेटली नव्हती. सर्वच्या सर्व डिसिजन सुंदर आपल्याला पाहायला भेटले. अंपायर्स आम्ही शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत. त्याच्यानंतर आमचे दिनेश नाईक सर ते देखील एक अप्रतिम असे अंपायर आहेत. यांचा देखील आम्ही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नाईक सरांना विनंती की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण हे शुभ सन्मान करतोय. नाईक सरांचा देखील हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर एसकेच्या माध्यमातून आमचे शंकरजी गुलिवे असतील. त्याच्यानंतर किरणजी थळे असतील. या दोघांचा मात्र अप्रतिम कामगिरी जरा जोरदार टाळ्या उद्या युट्यूबच्या माध्यमातून सुंदर असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटलं. आणि जॉली ट्रॉफी पूर्णच्या पूर्ण मी तर म्हणेल मोठी जिम्मेदारी जबाबदारी घेतली. जेव्हा जेव्हा कंट्रोल रूम मध्ये दरम्यान डिसिजन गेले तेव्हा तेव्हा योग्य ते डिसिजन आले. सर्वच्या सर्व मी तर म्हणेल टीमचं हा कौतुक आहे. दोघांचीच नव्हे तर पूर्ण टीमची नक्कीच ही सुंदर अशी कामगिरी. नदीजी म्हात्रे साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते आणखीच शुभ सन्मान करावा. तर उपस्थित नक्कीच बघतो आपण सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार आपण केला आहे. आणि ही एसकेची जोडी नंबर 1 आहे. अप्रतिम अशी कामगिरी पाहायला भेटली आपल्याला. सुंदर डिसिजन आले. खूप चांगलं टेलिकास्ट मॅच समरी असेल. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी षटकार चौकार रिप्ले स्क्रीन सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच सुंदरतेने पाहायला भेटल्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सर्वच मी तर म्हणे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे त्या सर्वांचाच आपण शुभ सन्मान करतो. सिद्दीकजी हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मनापासून आदरमान आभार व्यक्त करतो आम्ही. त्याच्यानंतर आपण ओमसाई डेकोरेटरचे नवनीतजी चौधरी यांना विनंती की दादा आपण या. काय मी तर म्हणेल डेकोरेशन केलं. ही स्पर्धा उत्तम रित्या नक्कीच मी तर कंप्लीट झाली आहे. जेव्हा जेव्हा दादांना सांगितले की मात्र इथे आम्हाला ही गोष्टी हव्या आहेत ती लगेचच मात्र लगेच कंप्लीट करून मी तर म्हणेल सातत्यानं या स्पर्धेची शोभा वाढवली. या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेल त्यांनी पूर्णच्या पूर्ण एक चांगलं डेकोरेशन उभारलं. ओमसाई मंडप डेकोरेटर बघतो आपण याच गावातील स्थानिक आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान शुभ सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अप्रतिम नवनीतजी चौधरी ओमसाई मंडपन डेकोरेटर कामतगरचे स्थानिक आहेत आणि सुंदर असं नक्कीच आपल्याला व्यासपीठ पाहायला भेटला. आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान शुभ सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अप्रतिम अशी आपल्याला कामगिरी पाहायला भेटली. जरा जोरदार टाळ्या. गुड जॉब चांगला वर्क. सुंदर अशी ही कामगिरी सुंदर असा हा सभा मंडप आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. भिवंडी विभागातील एक नामवंत असे समालोचक
गेली अनेक वर्षापासून 26 ते 27 वर्षापासून जे समालोचन करतायत, मग सिटी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, सातत्याने सिद्दीकजी भावे सरांचा आपण आवाज ऐकत असतो. त्यांचा मात्र हा शुभ सन्मान, ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, त्यांचा नक्कीच आपण हा शुभ सन्मान आणि भिवंडीची मशहूर आवाज आहे. शेर शायरी तुम्हाला नक्की सातत्यानं पाहायला मिळतील. आणि एक चांगलं समालोचन सर्गत नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या टिप्स मिळत असतात. सिद्दीकजी भावे सरांचा हा शुभ सन्मान, शुभ सत्कार नक्कीच आम्ही करत आहोत. अप्रतिम असे समालोचक, त्यांचा मात्र हा शुभ सन्मान, शुभ सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. देखिए भिवंडी में इतने ज़्यादा टूर्नामेंट हो रहे हैं, हमारे बाहर के जो मित्र आते कमेंटेटर, राहुल भुईर के बारे में कहूँगा कि वो दोस्त भी अच्छे हैं, कमेंट्री भी अच्छी करते हैं. आइए उनका हम जोरदार सत्कार और स्वागत कर रहे हैं. उनकी हौसला अफजाई राकेश चौधरी के हाथों से कि इसी तरह वो आगे बढ़े रहे और इसी तरह अपनी कमेंट्री से लोगों का दिल जीते. उन्हें शॉल, पुष्पगुच्छ और ये यादगार ट्रॉफी के आपने रंग भर दिया जॉली ट्रॉफी में. तर आपण शुभ सन्मान करूया आमच्या ऑफिसर जे गुन्हे आहेत, त्यांच्या माध्यमातून बघतो आपण अप्रतिम अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली सातत्यानं. शशांक पाटील यांचा नक्कीच आपण, श्वेतांक पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. फुटबॉलचा हा नक्कीच अप्रतिम असा खेळाडू आहे. नॅशनल लेवलला मैदानाला खूप साऱ्या स्पर्धा खेळत असतो आणि जोरदार टाळ्या होत्या. कोचिंग देखील करतो फुटबॉलची सुंदर, आणि त्याचा देखील आपण हा शुभ सन्मान, शुभ सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याच्यानंतर प्रतीक पाटील यांचा देखील आम्ही शुभ सन्मान, शुभ सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. नरेशजी म्हात्रे त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण हा शुभ सन्मान करत आहोत. मनापासून सर्वच मित्र म्हणेल, सर्वच आयोजकांचा आणि सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केला या टुर्नामेंटसाठी, जॉली ट्रॉफीसाठी. तर सर्वांचा मनापासून आभार. अमोल पाटील असतील, सर्वच आपण बघतोय दरम्यान जे त्यांचे सहकारी असतील त्या सर्वांचाच नक्कीच मनापासून आपण आभार व्यक्त करू, ज्यांनी ज्यांनी मात्र सहकार्य केले या टुर्नामेंटसाठी, या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा कंप्लीट करण्यासाठी. सन्माननीय मनोजी मुद्रम गाडेकर साहेबांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. सर्वच आमच्या आयोजन कमिटी आहे, जॉली ट्रॉफीच्या सर्व मित्र म्हणेल दरम्यान आमचे सर्वच आयोजक आहेत, सर्व खेळाडू देखील आहेत, खेळाडू बांधव आहेत. सर्वांना विनंती की आपण हा मान सन्मान, शुभ सन्मान दरम्यान करायचा आहे. मुद्दे आमची नक्कीच बघतो आपण काठेकरी क्रीडानगरी आपल्याला मात्र काठेकर याच नावाने पाहायला मिळते. आणि साहेबांचा हा शुभ सन्मान, शुभ सत्कार करत आहोत. आकर्षक असा सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान, शुभ सत्कार आपण करत आहोत. थँक्यू सो मच. सर्वांचंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मान्य रवींद्रजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान, शुभ सत्कार अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचे सर्व सहकारी हा शुभ सन्मान, शुभ सत्कार करत आहात. टीव्ही स्क्रीन
हे सर्व आमच्या आयोजन कमिटी अप्रतिम अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. तर सर्वांचं मना तो चला सर्वच आता मात्र मान्यवरांना विनंती आहे की आपण लगेचच जिथे बघतो आपण अप्रतिम मी तर म्हणेल पारितोषिक वितरण सोहळा नक्कीच सोहळ्यासाठी एक भव्य दिव्य असा सभा मंडप तुम्हाला मात्र बरोबर पाहायला मिळेल. 40 ट्रॉफीच्या माध्यमातून नवनीतजी चौधरी यांचं मनापासून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. ओमसाई मंडप डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा डेकोरेशन उभारलं गेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर चला सर्व मान्यवरांना विनंती की आपण चला तिथेच आपण पारितोषिक वितरण सुरू करणार आहोत. तर काही मान्यवरांचे अजून नरेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आता आपण करत आहोत. नरेश आर म्हात्रे साहेबांचा हा शुभ सन्मान दादांचं मी तर म्हणेल तेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. त्यांचं खूप मुलाचं मार्गदर्शन सर्वच पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण लगेचच सर्व मान्यवरांना विनंती की आपण यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण लगेचच यायचं आहे पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी. आमच्यासोबत तुम्हाला मात्र जॉईंट व्हायचं आहे सर्व आमचे मान्यवर. हॅलो चिक हॅलो हॅलो चला चारही टीमला विनंती की आपण समोर यायचं आहे. आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळा बक्षीस समारंभ आपण लगेचच सुरू करणार आहोत. राजेश यांना विनंती की आपण यायचं आहे. आमचे ओमसाई मंडप डेकोरेशन बघतो आपण चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते राजेश आम्ही शुभ सन्मान करतोय. ज्यांनी सुंदर अशी नक्कीच लाईटची आम्हाला व्यवस्था करून दिली. त्यांचा नक्कीच आपण हा शुभ सन्मान जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला भेटली आणि पूर्णशा पूर्ण बघतो आपण लाईटची जी व्यवस्था पूर्णशा पूर्ण जे डेकोरेशन आहे नक्कीच ओमसाई मंडप डेकोरेशन पूर्णशा पूर्ण जी टीम आहे त्यांचं नक्कीच मी तर म्हणेल जॉली स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचं खरंच मनापासून आभार. आपण थोड्याच वेळात पारितोषिक सोहळा सुरू करतोय. चला टीमने समोर यायचं लगेचच प्लीज सहकार्य करा. हॅलो चिक हॅलो 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 सर्वच्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. समोर आपण यायचं लगेचच.
तर आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळा मात्र आपण सुरू करतो. लगेचच एका मिनिटामध्ये लगेचच पारितोषिक वितरण सोहळा मात्र सुरू होणार आहे. आपण देऊया सर्वात आधी मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच. सिटी क्रिकेटचा नक्कीच आपण या दरम्यान मॅन ऑफ द मॅच देतोय. तर आम्हाला नक्कीच ट्रॉफी ज्यांनी मात्र पुरस्कृत केली सन्माननीय चंद्रकांतजी जयराम चौधरी यांच्याकडनं स्वर्गीय यमुनाबाई जयराम चौधरी यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली. मॅन ऑफ द मॅच आणि यश पाटील यांच्याकडनं आकर्षक अशी टी-शर्ट आहे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू रवींद्र मात्रे यांना विनंती की आपण दादा या व्यासपीठावरती समोर. चला या लगेच आपण यायचं आहे. तो दर्शन पाटील ठरला आहे मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलच्या मॅचच्या सिटी क्रिकेटच्या माध्यमातून. दर्शन मात्रेने लगेच दर्शन पाटील यायचं लगेचच. तिथे आकर्षक अशी जी ट्रॉफी दिली जाईल, अप्रतिम अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते जॉली ट्रॉफीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर एक भेटवस्तू देखील आहे आणि यश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक अशी जॉली स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट देखील आहे. एक जर्सी आहे सुंदर. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. सिटी क्रिकेटच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच दिला दर्शन पाटीलला. अभिनंदन दर्शन पाटील. तर चला आपण आता मात्र जे पारितोषिक आहेत ते मात्र आपण या दरम्यान देऊया. सर्वात आधी मात्र आपण देऊया ग्रामीणच्या माध्यमातून जे पारितोषिक होते बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर हे नक्की जे पारितोषिक होते ते आपण मात्र देतोय. तर सर्वात आधी आपण देऊया या दरम्यान बेस्ट बॅट्समॅन ग्रामीणच्या माध्यमातून जे आम्हाला ट्रॉफी नक्कीच पुरस्कृत केली आहे स्वर्गीय सुरेश सीताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री नवनीत सुरेश चौधरी यांच्याकडनं आम्हाला मात्र ट्रॉफी लाभली आहे. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय नवनीतजी सुरेश चौधरी यांना विनंती की आपण पुढे यायचं आपल्या शुभ असते ती मात्र आपण ट्रॉफी देतोय. तर ग्रामीणच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी अप्रतिम अशी बॅटिंग केली, चांगला खेळ दाखवत असताना 4 मॅच मध्ये एकूण 62 धावा बनवल्या. संघ आहे जयदुर्गा सूर्य आणि खेळाडू आहे रुपेश पाटील अर्थात छोटू. चला सुरई टीम चे खेळाडू नक्कीच सुजित इथे आहेत उपस्थित हरकत नाहीये. कॅप्टन आहेत त्या टीमचे. जरा जोरदार टाळ्या होत्या ग्रामीणच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट बॅट्समन. तर बेस्ट बॉलरची आपण आकर्षक अशी ट्रॉफी देऊया. या स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफी लाभली स्वर्गीय बलिराम महादू जोगलेकर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नरेशजी रघुनाथ मात्रे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी लाभली. ही ट्रॉफी देण्यासाठी शरदजी रामचंद्र मात्रे यांना विनंती की आपण पुढे यावं. शरदजी मात्रे आपण पुढे यायचं आहे. तर बेस्ट बॉलर्स द टुर्नामेंट ग्रामीणच्या माध्यमातून संघ आहे जय बजरंग गोडसेबी आणि खेळाडू आहे भावेश पवार. 4 मॅच मध्ये 11 विकेट. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीणच्या माध्यमातून. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपण. 4 मॅच मध्ये 11 विकेट घेतला भावेश पवार ना. हे ग्रामीणच्या माध्यमातून आपण ही पारितोषिक देत आहोत. तर आपण ग्रामीणच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देऊया. तर ती आम्हाला ट्रॉफी लाभली आहे स्वर्गीय वसंत दादाजी काटेकर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री राजीव वसंत काटेकर यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. ही ट्रॉफी देण्यासाठी नारायण शेठ मच्छा साहेबांना विनंती की आपण याचे उद्योजक आहेत ते यांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. ग्रामीणचा संघ 3रा क्रमांक ज्यांनी मात्र पटकावला आहे तर जयदुर्गा सुरई ग्रामीणच्या माध्यमातून 3रा क्रमांक पटकवणारा नक्कीच हा संघ जॉली ट्रॉफीचा. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक दरम्यान देत आहोत. जरा जोरदार टाळ्या होत्या जयदुर्गा सुरई टीम साठी. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली आणि ग्रामीणच्या माध्यमातून हा 3रा क्रमांक जी आकर्षक अशी ट्रॉफी आहे जॉली ट्रॉफी देऊन आपण खेळाडूला सन्मानित करतोय. अभिनंदन पुन्हा एकदा खेळाडूंचा आणि मान्यवरांचा आभार.
तर आपण सेकंड प्राइज देतो ग्रामीणच्या माध्यमातून, दुसरा क्रमांक देतोय ज्यांनी चांगली कामगिरी नक्की स्पर्धेमध्ये केली. तर आम्हाला ट्रॉफी लाभली आहे स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. माननीय श्री रवींद्र पंढरीनाथ म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला मात्र ट्रॉफी लाभली. ट्रॉफी देण्यासाठी संभाजीजी रामू चौधरी जे उद्योजक आहेत यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊया. तर दुसरा क्रमांक या स्पर्धेमधला जय बजरंग गोरसे बी हा संघ ठरला आहे रनरअप जॉली ट्रॉफीचा ग्रामीणच्या माध्यमातून. तर यायचं आहे जय बजरंग गोरसे बी टीमनं यायचं आहे. हा पारितोषिक स्वीकारायचा आपण. भावेश पवार येत आहेत तर नक्कीच आपण हा पारितोषिक देत आहोत. जर जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. जय बजरंग गोरसे बी टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा मान्यवरांचं आभार आणि खेळाडूंचं अभिनंदन. तर आपण देऊया या स्पर्धेमधला ग्रामीणच्या माध्यमातून चॅम्पियन संघाला मात्र आपण ट्रॉफी मात्र आपण देऊया. जी आकर्षक अशी ट्रॉफी आम्हाला लाभली आहे स्वर्गीय रघुनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. माननीय श्री नरेशजी रघुनाथ म्हात्रे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. ट्रॉफी देण्यासाठी कमलाकर शेठ नरेशजी रघुनाथ म्हात्रे, रवींद्र पंढरीनाथ म्हात्रे, चला दोन्ही मान्यवरांनी या पुढं. आणि संघ आहे अर्थातच जय बजरंग गोरसे ए संघ या स्पर्धेमधला चॅम्पियन जॉली ट्रॉफीचा नक्कीच ग्रामीण पूलच्या माध्यमातून चॅम्पियन संघ मुकेश पिल यांचा नक्कीच यांनी पुरस्कृत केलेला नक्कीचा संघ. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या ग्रामीणच्या माध्यमातून. येत आहोत बस बासमन सिटी क्रिकेट. त्याच्यानंतर आपण देऊया बेस्ट बॉलर सिटी क्रिकेटचा स्वर्गीय चंद्रकांत बाबू चौधरी यांच्या स्मरणार्थ आम्हाला बाबूराव चौधरी यांच्या स्मरणार्थ आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. माननीय श्री यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आहे. माननीय श्री राकेश चंद्रकांत चौधरी यांच्याकडनं. आणि ट्रॉफी देण्यासाठी आमच्यासोबत जॉईन होतील चंद्रकांत हरिचंद्र तरे यांच्याकडनं आपण ही ट्रॉफी मात्र देणार आहोत. तर बेस्ट बॉलर सिटी क्रिकेटच्या माध्यमातून एकूण 3 मॅच मध्ये बघतो आपण 11 विकेट घेतल्या. संघ आहे मराठा पंजाब आणि खेळाडू आहे
शाकिब खान या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज सिटी क्रिकेट. आकर्षक अशी LCD टीव्ही देखील आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही सुंदर अशी संकल्पना शॉली ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. आकर्षक अशी LCD टीव्ही मात्र दिली जाते. अभिनंदन खेळाडूंचं. सर्वांनाच मात्र पारितोषिक आपण देत आहोत ज्याने ज्याने चांगला खेळ केला आहे. तर बेस्ट बॅट्समनसाठी देखील सिटीसाठी देखील आणि ग्रामीणसाठी देखील पारितोषिक आहे. पण प्रत्येकी खेळाडूला बघतो आपण आकर्षक असे दरम्यान LCD टीव्ही आहे. तर या अजय आपण देखील यायचे. रवींद्र पंढरीनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे आकर्षक थोडंसं उशीर लागलं. पारितोषिक नक्कीच मात्र आहे आपण हा देत आहोत. तर छोटूसाठी नक्कीच मी तर म्हणेल छोटूला देखील आपण आकर्षक अशी ग्रामीणच्या माध्यमातून 5 मिनिटांमध्ये नक्कीच आपण पारितोषिक देणार आहोत. हा देखील तो चौथा क्रमांक आपण नक्कीच देणार आहोत दरम्यान सिटी क्रिकेटचा. तर नाना स्पोर्टला नक्कीच हा पारितोषिक जाणार आहे चौथ्या क्रमांकाचा. तर बघा नक्कीच दोन्हीही तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत. फक्त आम्ही जो पारितोषिक आहे तो मात्र नक्कीच या दरम्यान त्याचा ऍड केला आहे. तर दोन्ही तिसरे क्रमांकात असलेल्या गोष्टीची आपण नोंद घ्या. नक्कीच आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. स्वर्गीय चिंतामण पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रकाशजी चिंतामण पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. आणि ट्रॉफी देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील सन्माननीय अशोक शांताराम भोसले जे नगरसेवक आहेत. साहेबांना विनंती आहे भोसले साहेबांना की साहेब आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते तिसरा क्रमांक नाना स्पोर्ट्स ला आपण नक्कीच दरम्यान द्यायचा आहे. तिसरा क्रमांक जरा जोरदार टाळ्या होत्या. चांगली कामगिरी. रोख रक्कम पारितोषिक आणि तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक आणि भव्य दिव्य अशी जॉली ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय खेळाडूंना. पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार आणि खेळाडूंचं अभिनंदन. नक्कीच आपण अजून एक पारितोषिक देतो तिसऱ्या क्रमांकाचा. कारण का भिवंडी सिटीचा विचार केला तर 3 क्रमांक असतात. नक्कीच आणि ते 2 देखील असतात. पण त्या क्रमांक देतो आपण स्वर्गीय दशरथ बाबू चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रवीणजी दशरथ चौधरी यांच्याकडून आम्हाला मात्र ट्रॉफी लाभली आहे. आणि ट्रॉफी देण्यासाठी महेंद्रजी शंकर पाटील साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आणि संघ आहे पॉइंटर. अप्रतिम अशी कामगिरी. हार्ड लक मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. तर या व्यासपीठावरती आकर्षक अशी ट्रॉफी जॉली ट्रॉफी देऊन आपण पॉइंट टीमच्या संघनायकाला सन्मानित करतोय. जरा जोरदार टाळ्या होत्या टीमसाठी. सिटी क्रिकेटच्या माध्यमातून हा तिसरा क्रमांक आपण देत आहोत. अप्रतिम अशी आपल्याला कामगिरी पाहायला भेटली. त्याच्यानंतर आपण देऊया रनरअप संघाला नक्कीच आकर्षक अशी ट्रॉफी आहे आणि कॅश प्राइज देखील आहे. ही ट्रॉफी आम्हाला लाभली आहे स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री रवींद्र पंढरीनाथ म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला मात्र ट्रॉफी लाभली. ट्रॉफी देण्यासाठी रवींद्र म्हात्रे साहेबांना विनंती की दादा आपणच यायचं आहे पुढे आणि आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र द्यायची आहे. तर संघ आहे धनेश 11 कोकसे सिटी क्रिकेटच्या माध्यमातून रनरअप. चला यायचं आहे लगेचच धनेश 11 आपला हा पारितोषिक घेण्यासाठी.
गणेश 11 ला नक्कीचा पारितोषिक दिलं जातोय. अप्रतिम अशी कामगिरी कुमार येतोय. सुंदर आपल्याला कामगिरी पाहायला भेटली. तर मान्यवरांचा आभार आणि या खेळाडूंचं अभिनंदन. त्याच्यानंतर आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देऊया. जी आम्हाला ट्रॉफी लाभली आहे स्वर्गीय रघुनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नरेश रघुनाथ म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच ट्रॉफी देण्यासाठी तर आपण अगोदर ग्रामीण ची नक्कीच आपण सिरीज देऊया. तर या दरम्यान तर ग्रामीणच्या माध्यमातून आपण या दरम्यान जो पारितोषिक आहे महत्वाचा मालिकावीरचा त्यासाठी आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक अशी बघतो आपण मोठी अशी मी तर म्हणेल LED टीव्ही देखील दिली जाणार आहे. तर ग्रामीणच्या माध्यमातून जी कामगिरी आपण सांगूया खूप सुंदर अशी कामगिरी केली. एकूण 5 मॅच खेळला आणि 5 मॅच मध्ये 9 विकेट घेतल्या. 170 नक्कीच बघतो आपण 177 म्हणजे खूप धावा देखील 170 पेक्षा जास्त धावा बनवल्या. संघ आहे जय बजरंग गोरसी ए आणि खेळाडू आहे सूरज केने या स्पर्धेमधला मालिकावीर. दर्जेदार अशी कामगिरी आणि या पारितोषिक देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील सन्माननीय नरेशजी रघुनाथ म्हात्रे यांना विनंती की आपण यायचं आहे. या आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. स्वर्गीय नामदेव नागो पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. नक्कीच आपण यायचं आहे साहेबांच्या शुभ हस्ते. नक्कीच राम नामदेव पाटील यांच्याकडनं आम्हाला ही ट्रॉफी लाभली होती. मालिकावीर उत्तम अशी आपल्याला कामगिरी पाहायला भेटली. सुंदर अशी कामगिरी झाली सूरजच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून मालिकावीर देऊया. मला तर प्रथमच असा मात्र झाला असावा. तर स्वर्गीय भीमाबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शरदजी रामचंद्र म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी लाभली आहे आणि माननीय श्री शरदजी रघुनाथ म्हात्रे यांच्या आपण शुभ हस्ते हा पारितोषिक देऊया. जर नक्की मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या त्याची आपण कामगिरी नक्की सांगतो. सिटी क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला. 4 मॅच खेळला 7 विकेट घेतला 69 धावा बनवल्या आणि प्रथमच आपण बघतो दोन्ही पारितोषिक एकच खेळला जात आहेत सिटी आणि ग्रामीणच्या माध्यमातून. नक्कीच युतिका स्पोर्टच्या माध्यमातून सातत्याने संघाला लीड करत असताना सूरज केने ठरला आहे सिटी क्रिकेटच्या माध्यमातून मालिकावीर. जरा जोरदार टाळ्या होत्या. प्रथमच हा कारनामा आपल्याला पाहायला भेटला. ग्रामीण मध्ये देखील सूरज केनेची अव्वल दर्जाची कामगिरी आणि सिटी क्रिकेट मध्ये देखील दरम्यान सूरज केनेची अप्रतिम अशी कामगिरी. भावेश पवारला विनंती की आपण यायचं आहे. आपल्यासाठी नक्कीच पारितोषिक आहे आकर्षक अशी LCD टीव्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. भावेश पवार आपण यायचं आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही LCD टीव्ही देखील देतोय. त्याच्यानंतर रुपेश पाटील अर्थात छोटू साठी देखील आकर्षक असे LCD टीव्ही ते देखील आपण देत आहोत. नवनाथजी आपण या. नवनीत चौधरी दादांच्या शुभ हस्ते या आकर्षक अशी टीव्ही LCD टीव्ही आपण देत आहोत. खूप सारे बक्षीस या स्पर्धेमध्ये होते. नक्की ते सर्वच्या सर्व आपण पारितोषिक देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय कौशल्य ताराबहादूर देवबा यांच्या स्मरणार्थ नक्कीच आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. सन्माननीय श्री नरेश म्हात्रे यांच्याकडनं अमोलदारांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक अशी ट्रॉफी आहे. संघ आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि खेळाडू आहे रोमित चौधरी या स्पर्धेमधला उत्कृष्ट
क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम अशी सुपर झेल पकडली होती. जरा जोरदार टाळ्या होत्या. आकर्षक अशी नक्कीच ट्रॉफी आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार कामगिरी झाली. तर नक्कीच आपण शिस्तबद्ध अशी देखील एक जी ट्रॉफी आहे नक्कीच ती मात्र आपण देणार आहोत. ही आम्हाला ट्रॉफी या दरम्यान लाभली आहे. शिस्तबद्ध नक्कीच असं मी मानेला संघ आहे. ती ट्रॉफी नक्कीच आम्हाला मात्र लाभली आहे. स्वर्गीय गुलाबहरी पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अमोल सुभाष पाटील यांच्याकडे नक्कीच आम्हाला ही ट्रॉफी लाभली आहे. ती ट्रॉफी देण्यासाठी आमच्यासोबत जॉईन होतील मान्यवर संभाजी रामू चौधरी साहेबांना विनंती की आपण यावं पुढं. आणि सिटीच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघ ठरला आहे. पॉयनूर ज्यांनी अप्रतिम मी तर म्हणेल कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि खूप चांगला असा खेळ केला. पॉयनूर संघ या स्पर्धेमधला शिस्तबद्ध संघ ठरला आहे. चला जीत आपण या. चला अजय भोईर येतात हरकत नाही. अजय भोईर दरम्यान ही ट्रॉफी आपण देत आहोत शिस्तबद्ध संघ. तर आपण देऊया ग्रामीणच्या माध्यमातून. मनोजजी काटेकर साहेब आपण बघतो आपल्यासोबत जॉईंट आहेत जे माझे उपमहापौर आहेत आणि ज्येष्ठ नगरसेवक आहेत. साहेबांना विनंती की साहेब आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभ असतेच आपण सिटी क्रिकेटचा अंतिम विजेता जो संघ ठरला आहे ज्यांनी अप्रतिम अशी कामगिरी केली युतिका स्पोर्ट्स सोनाले संघाने की ज्या स्पर्धेमधला चॅम्पियन सिटीच्या माध्यमातून आणि सर्वच मान्यवरांनी हातभार लावायचा आहे. सर्वच आमचे मान्यवर नरेश आर महाजरे साहेबांना देखील विनंती की आपण देखील या ट्रॉफीला हातभार लावायचा. चॅम्पियन संघ जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम अशी कामगिरी फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यांनी नक्कीच ज्यांना पारितोषिक भेटलं त्यांचा देखील मनापासून आभार. ज्यांना पारितोषिक भेटले नाहीये त्यांना मात्र पुढल्या वर्षी पारितोषिक भेटेल. युतिका चांगला खेळ केला. धनेश चांगला खेळ केला. सुरई असेल जे ग्रामीणचे संघ असेल त्यांनी देखील चांगला खेळ केला. जय बजरंग गुरुसे ए नक्कीच जय बजरंग गुरुसे बी संघ सर्वांनी चांगली कामगिरी केली आणि स्पर्धा मात्र कंप्लीट झाली आहे असं आम्ही जाहीर करतो. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर मनापासून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा संपली. पुढल्या वर्षी पुन्हा जल आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी आम्ही थांबतोय. धन्यवाद आणि गुड नाईट नव्हे तर गुड मॉर्निंग कारण का आता मात्र सकाळची देखील वेळ झाली आहे. आणि जय क्रिकेट. धन्यवाद.